हमेशा अपराध और अपराधियों पर नकेल कसने वाले नवी मुंबई पुलिस के जवानों, कर्मचारियों और अधिकारियों के मनोरंजन के लिए साथ ही एक पल परिवारजनों के साथ दिल खोलकर मनाने और अपने अंदर के छुपे टैलेंट को निखारने के लिए गीत, संगीत और नृत्य के सदाबहार कार्यक्रम नवी मुंबई पुलिस कृत जल्लोष वर्दीतला दर्दिंचा दूसरे पर्व का खास आयोजन वाशी स्थित सिडको प्रदर्शनी केंद्र में किया गया, जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर उपस्थित थे पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे। साथ ही उपस्थित थे पुलिस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पुलिस आयुक्त दीपक साकोरे, पुलिस उपायुक्त मुख्यालय संजय पाटिल, बॉलीवुड एक्टर स्वप्निल जोशी, विशेष शाखा पुलिस उपायुक्त रश्मि नांदेड़कर, पुलिस उपायुक्त पंकज दहाने, अपराध शाखा के पुलिस उपायुक्त अमित काड़े, पुलिस अधिकारी, कर्मचारी व उनके परिवारजन बड़ी संख्या में उपस्थित थे। खास बात ये रही कि इस कार्यक्रम में मान्यवरों का स्वागत नवी मुंबई पुलिस अधिकारियों और कर्मचारियों की छोटी बेटियों ने किया। श्री गणेश वंदना के साथ प्रारंभ इस कार्यक्रम में पुलिस विभाग में कार्यरत कर्मचारियों और अधिकारियों के साथ ही उनके परिजनों द्वारा सुमधुर गीत, संगीत के साथ ही नृत्य स्पर्धा ने उपस्थित सभी दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। वही माहौल उत्साह में लबरेज तब हुआ जब पुलिस दल के शौर्य, मेहनत को समर्पित कर उन्हें मान वंदना देते मशहूर पार्श्व गायक सुरेश वाडकर के मित्र और नवी मुंबई पुलिस हवलदार निशिकांत सदाफुले द्वारा लिखित और निर्देशित मी पुलिस वाला गीत को लॉन्च किया गया। इस गीत के साथ संपूर्ण सभागृह तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठा। वही माहौल जल्लोषपूर्ण माहौल में तब हुआ जब एक्टर स्वप्निल जोशी और पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे सहित समस्त मान्यवर गीतों की धुनों में स्टेज पर नाचते, झूमते और जल्लोष मनाते दिखाई दिए, जिसने संपूर्ण माहौल को ऊर्जा में लबरेज कर दिया और पुलिस कर्मचारी और अधिकारियों के अंदर के टैलेंट को प्रदर्शित कर जल्लोष वर्दीतला दर्दिंचा कार्यक्रम को सार्थक करार दिया। इस दौरान आयुक्त मिलिंद भारंबे ने नवी मुंबई पुलिस टीम की यूनिटी, एकजुटता और अंदर के टैलेंट को देखते हुए इस आयोजन के मकसद को सफल करार देते हुए नवी मुंबई पुलिस टीम का आभार व्यक्त किया। मिलिंद भारंबे ने कहा कि साल दर साल यह जल्लोष नेक्स्ट लेवल पे जाएगा और कमर्शियल और प्रोफेशनल आर्टिस्ट इसके माध्यम से निकलकर जरूर बाहर आएंगे, ऐसे उन्हें उम्मीद है। यंदाचा ही जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा हा खूप उदंड उत्साह आणि जो प्रतिसाद मिळतोय तो आम्ही मागे वळून बघत होतो। खूप आनंद वाटतो आणि हा असाच कार्यक्रम दरवर्षी सुरू राहील अशी मी अपेक्षाही करतो। एक छोटीशी सुरुवात आपण गेल्या वर्षी केली होती। आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या कुटुंबातल्या सर्व फॅमिली मेंबर्सचं ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट व्हावं, खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट व्हावं। कोणाकडे स्पोर्ट्सचे फिजिकल चांगले गुण असतात, कोणाकडे म्युझिकचे छान गुण असतात, कोणाकडे डान्सची कला असते, कोणाकडे छान कविता करू शकतात, नाटक करू शकतात, ऍक्टिंग करू शकतात, असे हे सर्व गुण वाढीस लागावे, वृद्धिंगत व्हावे, याचा एक छोटासा हा प्रकल्प होता जल्लोष। आणि तो आता एवढा मोठं स्वरूप घेत असताना खूप आनंद वाटतो। आपल्या सर्व कलाकारांचे उत्साह वाढवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे स्वप्नीलची यंदाही आपली एक एक्सटेंडेड फॅमिलीच आहे। आय एम एक्सट्रीमली थँकफुल टू यू ऑल्सो। आणि निहारिकाजी, निशिकांतजी यांनी खऱ्या अर्थाने हा जल्लोष फुलवलेला आहे।
आणि या सर्वांमागे अगदी काटेकोरपणे बारकाईने जे लक्ष घालतात, अगदी दैनंदिन आणि तासाला जे फॉलोअप करतात, ते आमचे DCP हेडक्वार्टर श्री संजय कुमार पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम जी या दंपतीच्या मागे लागलेली असते की तुम्हाला काय फॅसिलिटीज हव्यात, परंतु आमच्या मुलांचा, आमच्या फॅमिलीजचा विकास उत्कृष्टरित्या झाला पाहिजे. I am sure we will take this Jallosh year after year the next level आणि यातूनच चांगले प्रोफेशनल आणि कमर्शियल आर्टिस्ट सुद्धा जन्माला येतील याची मला खात्री आहे. वहीं अभिनेता स्वप्निल जोशी ने नवी मुंबई पुलिस को सलाम करते हुए कहा कि इतने स्ट्रेसफुल लाइफ और काम के प्रेशर के बावजूद बेहद प्रोफेशनल तरीके से कर्मचारियों और अधिकारियों ने अपनी प्रतिभा का प्रदर्शन कर जल्लोष को सफल बना दिया. जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा या कार्यक्रमाला मी आज इकडे नवी मुंबई येथे उपस्थित आहे. फार भारी वाटतंय. आदरणीय भारंबे सर, त्यांची संपूर्ण टीम, मला मोठ्या भावासारखे असणारे आदरणीय तिरुपती काकडे सर, सगळीच लोक. मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला आलो. हे कार्यक्रमाचं पण दुसरं वर्ष आहे आणि माझ्या येण्याचं पण हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी मी इतका प्रभावित झालो होतो आणि इतका मला आनंद आला होता जेन्युइनली की मी पाहुणा राहिलो नाही, मी परिवाराचा भाग झालो आणि मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वर्षी नक्की येईन. आणि काय म्हणे आपण त्याला, मी म्हणजे माझ्या लक्षात होतं आणि मला सरांनी सांगितलं, तिरुपती सरांनी, आणि मी डेट आणि सगळं करून यावर्षी आवर्जून आलोय. कारण इतका उत्साह, इतका वेल ऑर्गनाइज्ड शो, थक्क व्हायला होतं आपल्या सगळ्या पोलीस बांधवांना, भगिनींना बघून. त्यांचं गाणं, त्यांचं नृत्य, त्यांची कला, त्यांचं सादरीकरण, त्यामागचं पॅशन आणि ज्या पद्धतीने हा शो ऑर्गनाइज होतो, खरंच कमाल आहे. या सगळ्या पोलीस बांधवांना माझा सलाम, त्यांच्या कामाला, त्यांच्या कार्याला माझा सलाम, या कार्यक्रमाला, या उपक्रमाला माझा सलाम. आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण नवी मुंबई पोलीस खात्याचे मनपूर्वक आभार मानतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम जास्त दिमाखदार, जास्त आखीव रेखीव आणि जास्त क्रिस्प आणि टाईट आहे. म्हणजे काही काही सादरीकरण असं तुम्ही पाहिलं तर चांगल्या अर्थाने असं वाटत नाही की पोलीस किंवा हौशी कलावंत सादर करतात, असं वाटत नाही. असं वाटतं प्रोफेशनल लोक डान्स करतायत किंवा प्रोफेशनल लोक गाणी म्हणतायत किंवा प्रोफेशनल लोक नृत्याविष्कार दाखवतायत किंवा वाद्य वाजवतायत. हे इतकं भारावून टाकणार आहे, इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी ऊर्जा. सगळ्यांच्या फॅमिलीज आल्या आहेत, सगळ्यांच्या फॅमिलीज शिट्ट्या, टाळ्या, जल्लोष, गोंगाट, म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं जे नाव आहे जल्लोष, तो जल्लोष मला इकडे बघायला मिळतो आणि मी फार सकारात्मकता घेऊन जातो या कार्यक्रमात. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.